दिल्लीतल्या कार स्फोट प्रकरणाची चौकशी एनआयए कडे केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय तर तब्बल 2 तास सुरू असलेली केंद्रीय गृहमंत्रालयातली बैठक संपली। अमित शहांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक। दिल्लीतल्या स्फोटाला जबाबदार असलेल्यांना आणि षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींना कठोर शिक्षा देणार। भूतानमधून पंतप्रधान मोदींचा हल्लेखोरांना थेट इशारा। I-20 कारचं बदरपूर टोल प्लाझाचं सीसीटीव्ही फुटेज समोर। मास्क घातलेला उमर सीसीटीव्हीत कैद। सकाळी 8:13 सीसीटीव्ही समोर। पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये ही भीषण स्फोट। पुन्हा एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती। स्फोटात 11 जणांचा मृत्यू, 21 जण जखमी। कोर्टाबाहेर स्फोट झाल्याची माहिती। महाराष्ट्रात सध्या सर्पाकार परिस्थिती। 3 सापांच्या शेपटी एकमेकांच्या तोंडात, तिघेही एकमेकांना गिळायला बसलेत। ठाकरेंनी महायुतीला फटकारलं। एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन करून संजय राऊतांच्या तब्येतीची घेतली माहिती। उद्या प्रचंड मोठा घोटाळा समोर आणणार अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट, तर अजित पवारांनी राजीनामा देणं अपेक्षित, दमानी यांची मागणी। निलेश गायवळ टोळीवर अजून एक मकोका। निलेश गायवळसह त्याचा भाऊ सचिनवरही मकोका। वारजे पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गायवळला दणका। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटलांसह 4 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5,33,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप आणि त्यातून ही कारवाई करण्यात आली आहे। तर बँकेकडे गहाण मशिनरीही विकल्याचा आरोप आहे। बच्चू कडूंच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्याला 2 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा भाजपच्या दादासाहेब सोनमाळींनी केली आहे। कडूंनी विखेंचं वाहन फोडण्याच्या वक्तव्यावरून सोनमाळींनी कडूंना प्रत्युत्तर दिलंय। बीडच्या माजलगावात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आमदार प्रकाश सोळंकेंची भेट घेतली। यावेळी सोळंके कुटुंबियांनी जरांगेंचं स्वागत केलंय। दरम्यान जरांगे आणि प्रकाश सोळंकेंमध्ये चर्चा झाली। अमरावतीच्या कोंडेश्वरमध्ये विपश्यना केंद्र आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती केली जाणार आहे। पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते विपश्यना केंद्राची पायाभरणी करण्यात आली। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली। 74 पैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। एकूण 19 प्रभागांपैकी 17 प्रभागांमध्ये 4 सदस्य तर 2 प्रभागांमध्ये 3 सदस्य निवडून जाणार आहेत। कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू असून शिवसेना भाजप युती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। जळगावच्या भुसावळमध्ये नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचण येते, त्यामुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची मागणी करण्यात आली आहे। यवतमाळ नगर परिषद माजी नगरसेविका अरुणा दिगंबर गावंडे यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय। या पक्षप्रवेशाने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो। वडगाव परिसरात शिंदे सेनेची पकड आता मजबूत झाली आहे। तळेगाव दाभाडेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत, तर लोणावळा आणि वडगावमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोणावळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर केलेत। यात 9 निष्ठावंत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे। दरम्यान शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कुणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
साताऱ्यात नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। यामुळे उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मला नगराध्यक्ष व्हायचं आहे असं मिश्किल वक्तव्य उदयनराजे भोसलेंनी केलंय। खोपोलीतील आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले। तर येत्या 2 दिवसात उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अहिल्यानगरमध्ये नरहरी झिरवळांनी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधलाय। सर्वच ठिकाणी तयारी सुरू असल्यानं झिरवळांनी म्हटलंय तर अंतिम निर्णय वरिष्ठ घेणार असं देखील ते म्हणाले। हिंगोलीच्या तिन्ही नगर परिषदेसाठी 13 आणि 14 तारखेला शिवसेनेचे उमेदवार भरले जाणार आहेत। आमदार संतोष बांगर यांनी ही माहिती दिली। सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात येते। सोलापूर महानगरपालिकेमध्ये अब की बार 50 पार असा नारा राष्ट्रवादीकडून देण्यात आलाय। परभणीमध्ये ट्रॅक्टरमधून क्षमतेपेक्षा जास्त ऊसाची वाहतूक केली जात असल्याचं समोर आलंय। ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक ऊस वाहतूक करताना स्टंटबाजी करतात। यामुळे मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली। कोल्हापुरातील नागाळा पार्क इथे बिबट्याने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। सोमवारी रात्री मेरीवेदर ग्राउंड या ठिकाणी काही वाहनधारकांना हा बिबट्या दिसला होता। पोलिसांवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली। साताऱ्यातील जोशी विहीर येथे दुसरी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा पार पडली। रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि स्पोर्ट्स दांडपट्टा असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सातारकरांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जळगाव जिल्ह्यात थंडीच्या कडाक्याला सुरुवात झाली आहे। जळगाव जिल्ह्याचं तापमान 10 अंशाखाली गेल्यानं पहाटेच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरली आहे। जळगावमध्ये गेल्या 3 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून तापमान 10 अंशाच्या खाली गेलंय। मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहामुळे थंडीची तीव्रता वाढते आहे। तर येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी घसरून 8 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला। गोंदिया जिल्ह्यात 3-4 दिवसांपासून थंडीचा जोर हा चांगलाच वाढलाय। जिल्ह्याच्या तापमानात घसरण झाली असून 10.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलंय। बीडच्या आष्टी तालुक्यातील सावतानगर भागामध्ये वाळू माफियांनी धुडगूस घातलाय। वाळू माफियांनी शेतकऱ्याच्या घरावर हल्ला केला असून 4 चाकी गाडीची तोडफोड केली आहे। या प्रकरणी 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। यावेळी पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। बार्शी तालुक्यात बस वेळेवर येत नसल्यानं विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। बार्शी ते खडकोणी दरम्यान बस वेळेवर धावत नसल्यानं विद्यार्थ्यांचं नाहक नुकसान होत आहे। तातडीने बस सेवा नियमित वेळेमध्ये सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागपूरमध्ये एका बापाने मुलाला वाचवण्यासाठी शेती विकली आहे। शेती विकून 30 लाखांमध्ये मुलाचा उपचार केलाय। भारतातील पहिले यशस्वी HSCT बोन मॅरो प्रत्यारोपण नागपूरमध्ये पार पडले। रत्नागिरीमधील खेड बहिरवली मार्गावरील नांदगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झालाय। खेड परिसरामध्ये वाहनाच्या धडकेने वन्य प्राण्यांचा मृत्यू होण्याच्या घटना या वारंवार घडतायत असं स्थानिकांचं म्हणणं आहे। मावळमध्ये शेती कामांदरम्यान शेतात 14 फुटांचा अजगर आढळलाय। यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान सर्पमित्राच्या सहाय्याने अजगराला जंगलात सोडण्यात आलं। मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांकडून रुग्णांना सेवा सुविधा पुरवल्या जात नाहीत तर रुग्णांना उपचारासाठी बुलढाण्याला पाठवलं जातं। या विरोधात संताप व्यक्त करत शिवसेनेसह नागरिकांनी आंदोलन केलं। पुढील 8 दिवसात सुधारणा न झाल्यास रुग्णालयाला टाळं ठोकण्याचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय।
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मनमाड रेल्वे स्टेशनवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। डॉग स्क्वॉडच्या मदतीनं स्टेशन परिसरासोबत रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी केली जाते।